पाहतोय संविधान चौकातली ही दृश्य आहेत। महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे। अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वक्तव्य केलेलं होतं आणि त्या वक्तव्याचा निषेध आता महाविकास आघाडी संविधान चौकामध्ये करत आहे। ही दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इथे उपस्थित आहेत। तर नागपुरातली आपण ही दृश्य पाहतोय। नागपूरच्या संविधान चौकामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। अमित शहा यांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीच्या आमदारांकडून निषेध व्यक्त केला जातोय। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप केला जातोय। संविधान चौकामधली ही दृश्य आपण पाहतोय। दरम्यान महाविकास आघाडीच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त इथे ठेवण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे आमदार हे एकवटलेले आहेत आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। काँग्रेसकडून खास करून हा आरोप केला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहा यांनी अवमान केलेला आहे। संसदेमध्ये संविधानावर चर्चा सुरू होती आणि या चर्चेदरम्यान अमित शहा बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी विधान केलेलं आहे आणि त्या विधानाचा आता नागपूरच्या संविधान चौकामध्ये निषेध नोंदवला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, काय सध्याचे अपडेट्स आहेत? अमित यांच्या वक्तव्यांचा निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं हे आंदोलन हाती घेण्यात आलेलं आहे। नागपूर इथल्या संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आता हे सर्व मवियाचे आमदार विधान भवनाकडे चालत जाणार आहेत आणि जागती वेळी देखील त्यांची घोषणाबाजी सुरू असणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी हे आंदोलन हाती घेण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीचे सर्वच महत्त्वाचे नेते हे दाखल झालेले आहेत। अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी।